नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. या नमस्कार महादेशात सर. न्याय मिळवून देण्यासाठी कुठं कुणाच्या आईला, कुणाच्या वडिलांना, कुणाच्या पत्नीला, कुणाच्या मुलांना अक्षरशः भीक मागावी लागते, पण तिच्या पदरात न्याय काही पडत नाही. तिकडे महादेव मुंडे यांच्या पत्नीच्या पदरात न्याय पडण्याऐवजी पडले गुन्हे. इकडं सोमनाथ सूर्यवंशी ज्याच्या कोठडीतील मृत्यूला आता 7 महिने 15 दिवस झाले, तरी देखील त्या माऊलीला, तिच्या भावांना न्याय काही मिळाला नाही. शेवटी संतोष देशमुख प्रकरण, महादेव मुंडे प्रकरण, या दोन्ही प्रकरणांमध्ये जेव्हा आउटरेज झालं, पब्लिक जनआंदोलन उभी राहिली, तेव्हा कुठे त्याची दखल घेतली गेली. पण या सगळ्या दरम्यानच्या काळात सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण मागे पडले. पण एक व्यक्ती, अर्थातच आपल्या संविधानाच्या निर्मात्यांचा नातू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी मात्र परभणीच्या गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत जाऊन या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा आवाज उठवला. या दरम्यानच्या काळात ते उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेले, याचिका दाखल केली. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये अजूनही आरोपींविरुद्ध FIR का दाखल होत नाही अशी मागणी केली. शेवटी खंडपीठानं 4 जुलै रोजी या संदर्भात आरोपींवर FIR दाखल करा असा निर्णय दिला. पण इथं देखील आमचं सरकार जणू काही मुंडे यांच्या पत्नीच्या पदरात सोमनाथ सूर्यवंशी हे ज्या कोठडीत त्यांचा मृत्यू झाला आणि त्याला जे जबाबदार अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी, ते जणू काही त्यांच्या घरचे जावई असल्यासारखं राज्य सरकार या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेलं. पण तिथे देखील बाळासाहेब आंबेडकर असतील, त्यांच्या जोडीला प्रतीक बोंबर्डे असतील किंवा आणखी या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी लढा दिला आणि शेवटी आज सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी आरोपींवर FIR दाखल करण्याचा आदेश दिला. आता यामुळं पुन्हा एकदा सोमनाथ सूर्यवंशी हे प्रकरण आता पीकावर आलंय आणि कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणात सोमनाथच्या आईला, सोमनाथच्या भावांना, सोमनाथच्या कुटुंबियांना आणि स्वतः सोमनाथला न्याय मिळवून देण्याची ही वेळ आली आहे. म्हणूनच माझा लाईव्ह आहे, आता सोमनाथला न्याय देण्याची वेळ. आणि या लाईव्ह मध्ये माझ्या सोबत आहेत अर्थातच सोमनाथच्या आई विजयाबाई, ज्यांच्या नावातच विजय आहे. मला खात्री आहे हा विजय त्यांना निश्चित मिळणार, त्यांच्या मुलाला निश्चित न्याय मिळणार. विजयाबाई, तुमचं या टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. आजच सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आलेला आहे की सोमनाथ सूर्यवंशी याचा ज्या कोठडीत मृत्यू झालाय आणि त्याला जे जबाबदार अधिकारी पोलीस असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे जेव्हा हे तुम्हाला कळालं की असा आदेश आला? हॅलो साहेब. बोला. साहेब, मला परभणीच्या कोर्टाला माझा धन्यवाद, वकील संघटनाला माझा धन्यवाद, औरंगाबादच्या कोर्टाला माझा धन्यवाद साहेब, वकील संघटनाला धन्यवाद, उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टला पण माझा धन्यवाद सर, त्या वकील संघटनाला पण माझा धन्यवाद. या सर्वांनी मिळून मला न्याय दिले त्याचे मी आभारी आहे साहेब. जेव्हा माझ्या सोमनाथचं प्रकरण घडल्यापासून तेव्हापासून साहेब प्रकाश आंबेडकर साहेब ह्यांनी तेव्हापासून पूर्णपणे लक्ष घातले, पूर्णपणे ह्यांनी लढा दिले, स्वतः कोर्ट घालून ह्यांनी हायकोर्टामध्ये स्वतः ह्यांनी लढले.
म्हणून मला आज न्याय भेटला साहेब. मी साहेबाची पण आभारी आहे, पत्रकार बांधवांचं पण, बहिणीवांचं पण, मी सगळ्यांचे आभारी आहे साहेब. ह्या पोलीस लोकांनी कोंबीन ऑपरेशन केलं, ह्या गरीबाच्या घराने दार तोडले, खिडक्या तोडल्या, पोरांना मारले, बायांना मारले, बाळातीन बायांना मारले. परत त्याच्यामध्ये सगळे पोरांना गरीब गरीब पण सगळ्याचे हात फ्रॅक्चर झाल्यात, पाय फ्रॅक्चर झाल्यात, कोणाचे डोके फुटल्यात. असे वचलाबाई मानवते आहेत, ते पण बाईला असं 4-4, 8-8 पोलीस मारत होते त्या पण बाईला. एवढं हत्ती केले साहेब, एवढं अन्याय केले ह्या परभणी जिल्ह्यामध्ये. ह्या नवा मोंढा पोलीस स्टेशन मध्ये ह्या पोलिसाने, एक पोलीस म्हणजे एक राक्षसच होते साहेब ते. त्या राक्षसाने मारून, बेदम मारून माझ्या लेकराचे हाड तुटूपर्यंत मारले. माझ्या लेकराचा मणका तुटला, तरी पण मला त्याने फोन केला नाहीत सर. त्याने मला बोलविल नाहीत. मी आई आहे म्हणून मला आईला सहित बोलू दिलं नाही साहेब. ज्या टायमाला माझ्या लेकराचं ह्या पोलिसांनी खून केले, तेव्हा 15 तारखेला फोन आला सकाळी पोलीस स्टेशन मधून. आई बी म्हणले, फोन केले, मी हॅलो म्हणले, कोण बोलतात म्हणल्यावर मी साहेब बोलतो म्हणले, नवा मोंढा पोलीस स्टेशन मधून. आणि तुम्हाला मुलं किती आहेत म्हणले. साहेब मला 3 मुलं आहेत. कुठं कुठं राहते? मी म्हणलं साहेब माझा एक मुलगा परभणीला राहतो, 2 माझ्यापाशी असतात. काय करते तुमचा मुलगा? माझा मुलगा वकिली करते साहेब. म्हणलं 3 वर्षापासून परभणीमध्ये आहे माझा मुलगा, आणि शेवट वर्षी आहे माझा मुलगा. आता येते परीक्षा पेपर जवळ आल्यात म्हणून माझा मुलगा तिथंच आहे साहेब. म्हणलं नाही, म्हणलं तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय, तुमचा मुलगा हार्ट अटॅक न मेलाय, आणि येऊन बॉडी घेऊन जावा म्हणले. साहेब माझ्या पायाखाली जमीन सरकली साहेब. माझ्या मुलाला असं कसं झालं म्हणले. मी म्हणले साहेबाला, माझ्या मुलाला आजार नाही, माझ्या मुलाला इंजेक्शन नाही, माझ्या मुलाला गोळी नाही, माझ्या मुलाला कसलाच आजार नाही साहेब. म्हणलं हे सगळं खोट आहे, तुम्हीच माझ्या मुलाला मारलाय म्हणलं. म्हणून मला शंका आली. पोलीस स्टेशन मध्ये ह्यांनी जे डांबले 4 दिवस मारले, हे ऐकण्यात आलं कोंबीन ऑपरेशन झालं, कोंबीन ऑपरेशन झालं. ह्याच्यामध्ये लय लुस्कान. गोर गरीबाचेच ह्यांना घर कसे सापडले, गरीबाचे घर कसे तोडले, मोठ्याचे ह्यांनी घर शिरले नाहीत, मोठ्याच्या लेकराला मारलेले नाहीत साहेब. एक माझा लेकरू वकील करणार होता, सुशिक्षित माझा मुलगा होता साहेब. संविधानाचा विटंबना केला, त्याला सोडून दिले साहेब. आणि निरपराध पोरांना धरून ह्याने पोलीस स्टेशन मध्ये डांबून मारले, 4-4 दिवस मारून ह्याने हत्या केले पोरवांचे, प्रत्येकाला फ्रॅक्चर केले. त्याच्यामध्ये माझ्या लेकराला मारून त्याने खून बी केले. शेवटी सरकार म्हणते की तुमच्या मुलाला आजार आहे, तुमच्या मुलाला श्वासनाचा आजार होता म्हणून. किती वेळा खोटं बोलले विधानसभेमध्ये. खरंय. खरं म्हणजे तुम्ही मगाशी वत्सला बाई मानवते यांचं नाव घेतलं. त्यांना देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर मारहाण झाली. मी दुपारी त्यांनाही फोन केला होता, आणि त्यांना देखील जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला की आमच्या सोमनाथला आता न्याय मिळायला सुरुवात झालीय. त्यांच्यावर त्या ठिकाणी जो हल्ला झाला होता त्याविषयीची रूपरेषा खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राला कळाली पाहिजे. परभणीच्या प्रियदर्शनी नगरमध्ये या वत्सलाबाई त्या ठिकाणी राहतात, आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं तर पोलिसांनी घरांची दारं तोडली, बाहेर काढून मारहाण केली. मी त्यांचे व्हिडिओ काढत होते. व्हिडिओ काढत असताना पोलिसांनी मला बघितलं, माझ्या घरासमोरच मला पकडलं आणि तिथंच मला मारायला सुरुवात केली. हातातल्या प्लॅस्टिकच्या काठीनं मारलं, लाथांनी मारलं, केस धरून जोरात ओढलं. मारहाण करताना ते मला काही बोलत नव्हते. मी त्यांना विचारत होते की मला नेमकं तुम्ही का मारताय, मी नेमका काय गुन्हा केलाय. त्यावर पोलीस म्हणाले होते, तुम्ही महार लोक जास्त माजलेत, आज तुम्हाला दाखवतोच. माझ्या घरासमोर पोलिसांनी गोल रिंगण करून मला मारलं. मी अंगावर गाऊन नेसली होती, त्याच कपड्यात मला पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. मी त्यांना म्हणाले की तुम्ही मला गाऊनवर का नेतायत. त्यावर ते म्हणाले, आम्ही नागडं उघडं करूनही नेऊ शकतो, तुला तर आम्ही गाऊनवर नेतोय. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर
कुणी केस धरले, कुणी माझ्या गचांडीला पकडलं, एखाद्या दहशतवाद्याला सुद्धा पकडत नाहीत तसं मला पकडलं, असं पकडून त्यांनी ओढत मला पोलीस स्टेशनला नेलं. त्या ठिकाणी पोलिसांनी आम्हाला भयानक मारहाण केली. मुलींचे, महिलांचे पाय सरळ करून त्यावर 2-2, 3-3 पुरुष उभे राहिले. त्यांच्याकडं गिरणीच्या पट्ट्यासारखा एक पट्टा होता. त्याच्याच भयानक मारहाणीत आम्हाला त्रास झाला. पोलिसांकडून अपेक्षा असते त्यांनी आमचं संरक्षण करावं, पण मला मारहाण केलेल्या पोलिसांकडे बघून मला किळस येतीये, एवढा राग आमच्या मनात पोलिसांबद्दल निर्माण झाला. आता मला इतकंच म्हणायचंय, हे सगळं ऐकल्यानंतर हे पोलीस कसले, हे वर्दीतले गुंडे आहेत आणि या गुंडांविरुद्ध जो काही उच्च न्यायालयाने निर्णय दिलाय की यांच्यावर गुन्हा दाखल करा, तर त्यांना वाचवण्यासाठी आपलं राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जात असेल तर यासारखं दुर्दैव कोणतं. आणि आपले दस्तूर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा यांनी निवेदन सादर केलं आणि ते निवेदन सादर करताना त्यामध्ये यांनी विधिमंडळात माहिती दिली. काय म्हणाले होते मुख्यमंत्री की मुळातच मुख्यमंत्र्यांनी खांद्याच्या जखमेचा उल्लेख केला. माझ्या भावाला कधीही असली जखम झाली नव्हती असं स्वतः सोमनाथचे बंधू प्रेमनाथ यांनी सांगितलं होतं. पण या ठिकाणी केवळ आणि केवळ मुख्यमंत्री साहेब खोटं बोलले हेच यावरून उघड होते. एवढंच नव्हे तर त्यांनी काय म्हटलं होतं ते देखील आपण ऐकूयात. खरं म्हणजे या प्रकरणाला उजाळा यामुळे नक्की येईल. या ठिकाणी जे मुख्यमंत्र्यांनी मांडलं होतं त्या संदर्भात खरं तर पोस्टमॉर्टमचा अहवाल काय होता सोमनाथचा? सोमनाथच्या मृतदेहाचं छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात 16 डिसेंबरला पोस्टमॉर्टम झालं. यावेळी मृत्यूचं कारण शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असं नमूद करण्यात आलं. पण मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं तर त्यावर मुख्यमंत्री म्हणाले होते की त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता, ब्रेथलेसनेस असं देखील त्यामध्ये लिहिण्यात आलं. त्यांच्या जुन्या जखमांचा देखील उल्लेख त्यामध्ये आहे. कोठडीत गेल्यानंतर त्यांना जळजळ होत असल्याची त्यांनी तक्रार केली आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्यांना मृत घोषित करण्यात आलं. आता मला तुम्हालाच विचारायचंय, तुमचाच मुलगा तुम्हीच जास्त सांगू शकाल की त्याला कुठला आजार होता का, त्याच्या खांद्याला जखम होती का, त्याला अस्थमा वगैरे किंवा असा काही आजार होता का, काय सांग? माझ्या मुलाला कुठलीही आजूपर्यंत गोळी नव्हती, इंजेक्शन नव्हतं ना, माझ्या मुलाला कुठला दवाखाना केलेला नाही. माझ्या मुलाला काही नव्हतं साहेब. माझ्या मुलाला व्यसन सहित नव्हतं. माझ्या मुलाला कसलं साहेब, हे जाणून बुजून तू लॉचा विद्यार्थी आहेस, तू वकील करतोस, तुझं पेपर इथंच दे, तुझं पेपर इथंच दे म्हणून 10 पोलिस मारल्यात साहेब माझ्या लेकराला. माझ्या लेकराच्या अंगावरती खूप जखमा होत्या साहेब, हातापासून पायापर्यंत डोक्यापर्यंत माझ्या लेकराच्या अंगावरती जखमा होत्या साहेब. माझ्या लेकराला बेदम या पोलीस लोकांनी मारण्यानंच माझं लेकरू मेलाय साहेब. माझ्या लेकराला कसला आजार नव्हता. माझ्या लेकराला हे जाणून बुजून ह्या सरकारने माझ्या लेकराला बट्टा कलंक लावायला लागले. हे सरकार माझ्या लेकराला आजार होता, काहीच आजार नव्हता साहेब. ह्या लोकांनी हे वडर समाजाचा हे आता वकील करताय, ह्यानं आता वकिली करतायत म्हणून ते जाणून बुजून माझ्या लेकराला मारलेला आहे साहेब. आणि ह्याच्यामध्ये सरकाराचा हाच निश्चित आहे साहेब. सरकारनं सांगितलं यांना ओमेन ऑपरेशन करा, धरा. ह्याच्यामध्ये मोठं कोणी नाही, ह्याच्यामध्ये इतर जातीचं कोणी नाही. सगळे हे जय भीम समाजाचे लेकर, त्याच्यामध्ये वडर समाजाचे लेकर एवढं होतं साहेब. जाणून बुजून कुठल्या आमिरचं घर दरवाजा तोडलेला नाही, कुठल्या मोठ्याचा दरवाजा खिडकी तोडलेला नाहीत, कुठलंच नाही साहेब. गरीबाचंच कसले घर ह्यांना सापडले सगळ्या लोकांना, ह्या पोलीस लोकांना. गरीबाच्या घरात शिरू शिरू मारले, तसं मोठ्याच्या पण घरात शिरायचे होते, घर तोडायचे होते, मोठ्याच्या पण बायाला बाहेर काढून मारायचे होते साहेब. तेव्हा मी मानले असते त्यांना, खरंच आहे हे बरोबर आहे म्हणले असते. हे कुणाच्या कायद्याने मग ह्याने घर शिरून मारले,
ह्यांना कुणी दिलत ह्यांना हे कायदा हातात घेऊन खिडक्या दार मोडून घरामध्ये शिरून रस्त्यावरले माणसं उचलून आणायचं आणि मारायचं, बेदम मारायचं. त्यांना बेदम मारून त्यांना अन्न नाही ते पाणी नाही ते 4-4 दिवस त्यांना कोमीन ऑपरेशन करून ह्यांना कुणाला आई वडिलाला बोलू दिले नाहीत, कुणाला बोलू दिले नाहीत. मरुजीपर्यंत माझ्या लेकराचं माझं बोलणं होऊ दिले नाहीत साहेब. ह्या ठिकाणी जर मोठ्याचं लेकरू असतं, एक मंत्रीचं जर लेकरू असतं तर त्या मंत्रीला किती त्रास झाला असता साहेब. एक मोठ्याचं जर लेकरू असतं तर त्याला किती धरणीमाय जागा दिलं नसतं. आज माझा गरीबाचं म्हणून त्याला गरीबाचं किंमत नाही का? गरीबाला जीव नाही का साहेब? आज माझं लॉचा विद्यार्थी होतं, लेकरू होतं, माझं वकील करणार होतं, न्यायाचं शिक्षण घेणार होता, बाबासाहेबाच्या मार्गावर चालणार, संविधानाच्या मार्गावर चालणार माझं लेकरू होतं साहेब. असं तसं माझं वडर समाजाचं म्हणलं तर आज 4 लेकराला शिक्षण शिकवले साहेब मी. मला संविधानाचा अभिमान आहे, मला वा बाबासाहेबाचा अभिमान आहे मला वा वा. साहेब. म्हणून मी 4 लेकराला शिक्षण दगड फोडून मी घाम गाळून शिक्षण शिकवले साहेब. मी असं कुणाचं रुपया कुणाचं घेऊन असं शर्मिंदी नाही मी साहेब. कष्ट करून खाणारी जात आहे, वडर जात म्हणजे असं कबड कष्ट घाम गाळू ना, घाम रक्ताचं घाम गाळते साहेब, तेव्हा वडराला अन्न भेटते खायला. आन विजयाबाई, कौतुक आहे साहेबांनी तुमचं, कौतुक आहे. काय साहेब, आज ह्या प्रकरणामध्ये आंबेडकर साहेबांनी पुढे होऊन ह्यांनी सगळं गेले, ह्यांनी हायकोर्टापर्यंत गेले, ह्यांनी दिल्लीपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. एक कायद्याचे साहेब होते, बाबासाहेबाच्या मार्गावर चालणारे साहेब, बाबासाहेबाचे खरे नातू आहेत रक्तातले. म्हणून संविधानाचं सगळं ह्यांना माहिती आहे. ह्यांनी संविधानाच्या मार्गावर जाऊन सगळं ह्यांना माहिती आहे. म्हणून एक मला बहीण म्हणून पाठची बहीण म्हणून माझ्या पाठीमागे खंबीरपणाने बाळासाहेब आंबेडकर साहेब उभारले, म्हणून मला न्याय भेटला साहेब. ह्या जागी दुसरे कोणी असतं तर न्याय बी भेटला नसता आणि माझ्या सोमनाथाचं हे सत्य घटना समोर आलं नसतं साहेब. खरं आहे. खरं म्हणजे मी या चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षकांसमोर बाळासाहेब आंबेडकरांचं जाहीर कौतुक करतो. खरं म्हणजे विजयाबाईंच्या साठी स्वतः आंबेडकरच धावून आले, त्यांनाच धावून यावं लागलं. त्यांच्या सगळ्या लेकरांसाठी त्यांनाच त्यांच्या संविधानाची ताकद निर्माण करून देण्यासाठी त्यांनाच धावून यावं लागलं. खरं तर आंबेडकरांचं म्हणावं तितकं कौतुक कमी आहे. कारण या प्रकरणामध्ये प्रकाश आंबेडकर असतील, प्रतीक बोंबर्डे असतील, कुमारी कीर्ती आनंद असतील, यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. आणि आता विजयाबाई, महत्वाचं म्हणजे ज्यांनी ज्यांनी हे कोमिंग ऑपरेशन केलेलं ज्याची गरजच नव्हती, या सगळ्यांविरोधात आता केस दाखल होणार आहे. दुसरी गोष्ट, 4 जुलैला उच्च न्यायालयाचा आदेश असून सुद्धा खंडपीठाचा 26 दिवस झाले आज यांनी गुन्हे दाखल केले नाहीत आरोपी पोलिसांवर. हे का केले नाहीत? म्हणून कोर्टाचं अवमान झालाय म्हणून, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट झालंय म्हणून यांच्यावर देखील निश्चितपणे कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता धीर सोडायचा नाही. आता स्वतः दस्तूर खुद्द आंबेडकर तुमच्या बाजूने उभे आहेत, अख्खा महाराष्ट्र तुमच्या बाजूने उभा आहे. राज्य सरकार जावई असल्यासारखा ते सगळे कोण अधिकारी आहेत त्यांना वाचवायला गेलं, शेवटी तोंडावर पडलं, झटका बसला, सर्वोच्च न्यायालयानं दणका दिला आणि राज्य सरकार आता गप पडलंय. नवा मोंढा पोलिसांमध्ये जे कोण अधिकारी आणि पोलीस असतील त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल, गुन्हा दाखल करावाच लागेल. आणि आणखी एक विजयाबाई, मध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या अशोक घोरबाड या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलं होतं, नंतर हाच अधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर फिरताना दिसतोय, त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे या सगळ्या वर्दीतल्या गुंडांना आता खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांना एक जलब बसवण्यासाठी ही केस लढावी लागणार आहे. आणि स्वतः आंबेडकरांनी यामध्ये लक्ष घातलंय, त्यामुळे प्रश्नच नाही. संविधान तुमच्या बाजूने आहे, आंबेडकर तुमच्या बाजूने आहेत, महाराष्ट्र जनता तुमच्या बाजूने आहे. आता मला तुम्हाला एवढंच विचारायचंय, सोमनाथ जवळपास आता जर आपण पाहिले तर 7 महिने आणि आज 15 दिवस पूर्ण झाले. जे लेकरू आपल्या घरात आपल्या सोबत राहत होतं, लहानाचं मोठं केलं. तर आत्ताच म्हणालात तुम्ही, मला संविधानाचा अभिमान आहे, माझा ऊर भरून आला ते तुमचं वाक्य ऐकून. आज तुम्ही याच वाक्याला धरून काबाड कष्ट करून
आपल्या मुलांना शिकवलं, अगदी हातातोंडाला त्या पोराच्या आता शेवटची परीक्षा आणि मग नोकरी आणि पुढचं त्याचं स्वप्न होतं, पण हे सगळं बाजूला पडलं. आज त्याच घरात सोमनाथ नाहीये. त्या सोमनाथ बद्दल काय सांगा? माझं सोमनाथाचं स्वप्न होतं साहेब, मी वकील होईन, मी जज होईन. बाबासाहेबांनी ह्या दुनियासाठी, बाबासाहेबांनी फुकटत्याने सगळे चांगले केले म्हणले, ह्या देशासाठी बलिदान बाबासाहेबांनी एवढं केले म्हणले. परंतु मी पण वकील झाल्यावर पुन्हा गरीबाचं 1 रुपया न घेता मी गरीबाला न्याय मिळवून देईल मम्मी म्हणला. म्हणून मला हे लेकरांना म्हणलेलं होतं. आणि औरंगाबाद मध्ये लेकराचं हे काय ते हे नंबर लागला होता साहेब, एक PhD ला नंबर लागला होता साहेब. त्याचं स्वप्न होतं मी जज होईन, मी हे होईन, म्हणून मी काय तर करू ह्या भविष्यात, काय तर आपल्या गरिबीतून मी एवढं माझ्या आई वडिलांनी शिकवल्यात म्हणल्यावर, माझ्या गरिबीतून एवढं शिकल्यासारखं माझ्या आई वडिलाचं काय तर नाव करावं म्हणून माझ्या लेकराचे स्वप्न होते साहेब. माझं लेकरू हसत खेळत आलेलं होतं साहेब. माझ्या लेकराला ह्या राक्षसावानी, या पोलिसावानी मारून माझ्या लेकराचं खून केले. म्हणून मला एक म्हणायचं साहेब, जेवढे जेवढे गुन्हेगारी आहेत ह्याच्यामध्ये, ह्या नवामोंढा पोलीस स्टेशन मध्ये तेवढ्यावरती, आणि ह्याच्यावरती ते आरोपीला जे कोणी पाठीशी घालतंय ना, खोटं बोलू बोलू त्यांना साथ देतात, पाठीशी घालतात, त्यांना पण आरोपी करावं साहेब. सरकार असो ना मंत्री असो साहेब, साहेब बाळासाहेब ह्याच्यामध्ये प्रकरणात सगळं लक्ष घातले, ह्याने कष्ट घेतले म्हणून हे मला न्याय समोर आला. मला एक म्हणायचं साहेब, ह्या देशामध्ये कुणीच मोठा नाही, एक संविधान मोठा आहे. सूर्यचंद्र जोपर्यंत राहील तोपर्यंत संविधान राहील, आणि ह्या गरीबाला संविधानच न्याय देईल. आणि संविधानापेक्षा कुणीच मोठं नाही आपल्या भारतामध्ये, ह्या जगामध्ये. मला संविधानाचा अभिमान आहे साहेब. मला एक म्हणायचं आहे, जे जे ह्याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर, ह्या कोर्टाने जे निर्णय दिलाय, ह्या कोर्टाच्या निर्णयानं, कोर्टाच्या ह्याच्यानं, कायद्यामध्ये जसं हे निर्णय आलेला आहे तसं त्यांच्यावरती कठोरात कठोर गुन्हे दाखल करण्यात यावा. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावं साहेब. त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे. परत कुणाच्याही लेकराला असली वेळ येऊ नये, कुणाचं लेकरू जाऊ नये साहेब. आज लेकरू आहे तर आई वडिलाचं जीव आहे साहेब. ह्या लेकरापेक्षा कोणी मोठं नाही आई वडिलाला. कुणावर वेळ येऊ नये, कुण्या गरीबावर अन्याय होऊ नये साहेब. माझं एवढी विनंती आहे साहेब तुम्हाला, पत्रकार नक्कीच. बंधवाला, बहिणीवाला, माझं सगळ्याला विनंती आहे. पत्रकार बंधवाला, माझ्या बहिणीवाला माझं आव्हान आहे, सगळ्यांनी मला मदत केले. प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझ्या पाठीशी एक भाऊ म्हणून खंबीरपणे उभारून मला न्याय मिळवून दिले. मला साहेबाचा अभिमान आहे. सुरुवातीपासून शेवटापर्यंत माझ्यासाठी साहेबांनी रान केले जीवाचं, आणि शेवटी मला न्याय मिळवूनच दिले. 8 महिने झालं मी तरसायला लागले, सरकार न्याय देईल, सरकार न्याय देईल. सरकार दिशाभुली करतंय, माझं खोटं बोलतंय, अहवाल गोळा करतंय जे हॉस्पिटल मधून, इकडून तिकडून खोटं खोटं बोलून माझं प्रकरण दाबण्यासाठी हे सरकार सगळं खोटं बोलायला लागलं साहेब. आणि जे खोटं बोलल्यात ना, सगळ्यावरती गुन्हे दाखल करावा कोर्टाने. आणि कायद्यात जे जे आहे संविधानाच्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी जेवढे लिहून ठेवल्यात ना, कायद्यात गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे साहेब. माझी एवढीच विनंती नक्कीच. आहे तुम्हाला. हो साहेब. हा. जे जे हॉस्पिटलचा उल्लेख तुम्ही केलात, जे जे हॉस्पिटल मधील जे जे कोण होते त्यांनी जे सेकंड ओपिनियन दिलेलं आहे, आता त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करून त्यांना आरोपी करणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे काळजी करू नका, सोमनाथला न्याय मिळणार. जसं तुम्ही मगाशी म्हणाला, चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान या जगतात राहील, तसंच सोमनाथचं नाव देखील, त्याचा न्याय देखील 100% या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे खात्री आहे. आणि तुम्ही जे म्हणालात ते अगदी सत्य आहे. आतापर्यंत या सरकारनं काय केलं? प्रत्येक प्रकरणात पोलिसांना वाचवणं, हे पोलीस प्रशासन आणि सरकार एकत्रित येतं आणि गरीब, गोरगरीब, सर्वसामान्य माणसाला पूर्णपणे नेस्तनाबूत करतं, देशोधडीला लावतं. संतोष देशमुख प्रकरणात हेच पोलीसच, महादेव मुंडे प्रकरणात तेच पोलीसच, आता सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलीसच. आणि याच पोलिसांनी नको त्या लोकांच्या नादी लागून राजकीय वरदहस्तापोटी, राजकीय दबावापोटी काहीतरी चिरमिरी हातात लागेल
म्हणून तुमच्या आमच्या सर्वसामान्यांवर अन्याय केला. पण मला खात्री आहे आता या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत सोमनाथला न्याय द्यायची वेळ आली आहे आणि आता ते काउंट डाऊन सुरू झालंय. त्यामुळं तुम्ही जी मागणी केली ती अगदी योग्य आहे. आणि एक गोष्ट आणखी एक महत्वाची, मला आठवत आहे 10 लाखांची मदत तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती, पण तुम्ही एका झटक्यात ती मदत नाकारली. काय करायचे 10 लाख ते काय चाटायचे? माझ्या पोराचा जीव त्याच्यापेक्षा लाख पटीनं मोलाचा आहे. खरंच मानलं तुम्हाला. त्यावेळी जेव्हा तुम्हाला ती ऑफर आली होती 10 लाख रुपये सरकार मदत करणार होतं, त्यावेळी तुम्ही काय म्हणाला होता? मला वडर समाजाचा आहे, एक मुलगा वडर समाजाचा आहे म्हणून मी 10 लाख रुपये त्यांना देतो म्हणले. त्यांनी 10 लाख काय, मला 10 करोड जरी दिले तर माझ्या हिऱ्याची, माझ्या लेकराची बरोबरी कधीच होणार नाही. आणि माझ्या न्यायालाच महत्व आहे. आज मला न्याय भेटला, असंच गरीबाला न्याय भेटू द्या आणि कुण्या गरीबावर अन्याय व्हायला नकोय साहेब. आणि ह्या प्रकाश आंबेडकर नक्कीच. साहेबांनी जे एवढे जे केले, हे माझ्यासाठी तर केलेच केले, साऱ्या गरिबांसाठी, ह्या देशातल्या गरिबाच्या लेकरांसाठी, सामान्य माणसासाठी सहित ह्या साहेबांनी लढा दिले, शेवट न्याय मिळविले. म्हणून मला साहेबाचा पण अभिमान आहे, आभार आहे मी साहेबाच्या सहित साहेब. आणि तुमचा पण तुम्हाला पत्रकार तिथल्या बांधवांचा पोलिसांचा पण मी काही दबाव धन्यवाद. येतोय का? नवा मुंडा पोलिसांकडून किंवा आणखी कोणाकडून काही दबाव येतो का? नाही साहेब, आता तर काही दबाव नाही. तर त्यांच्या पोटात काय आहे का माहितीये साहेब, सध्या तर काही दबाव नाही. बर साधे ते बोलत नाहीत, बोलत नाहीत साहेब. बर बर. दबाव तिकडे नाही आता सुरेश त्यांच्या धस पोट. हे जे एकदा तुम्हाला भेटायला आले होते, परत सुरेश हो धसांचा काही साहेब. फोन वगैरे आला का? संपर्क केला का त्यांनी? नाही साहेब, नाहीत नाहीत संपर्क केला नाही. तेव्हाच सुरेश साहेबांनी तेव्हाच एकदाच कान उघडकी करून गेलता येऊन त्या ह्याच्यामध्ये, मोर्चामध्ये. लॉंग मार्च मोर्चात काढला येऊन. होता तेव्हा. हो हो साहेब, हो तेव्हाच साहेब. हा हा. आता साहेब. मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की हो हे साहेब. प्रकरण जे आहे, आता खर तर सोमनाथला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल उचललं जात आहे ते म्हणजे ज्या पोलिसांनी या सोमनाथच्या मृत्यूला कारणीभूत करण्याचा उद्योग केला, ते जे जबाबदार पोलीस आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आता या ठिकाणी कोर्टानं आदेश दिलाय. खरं तर इथून ही केस आता खरे म्हणजे पुढे पाऊल टाकणार आहे. या प्रकरणामध्ये हे जे कोण आता आरोपी असतील पोलीस, यांची नावं आता पुढे येतील, ही निष्पन्न होतील. या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? कारण की ज्यांनी आपल्या मुलाचा हकनाक बळी घेतला, ज्याचा काहीही दोष नव्हता. मला साहेब असं म्हणायचं की माझ्या मुलाला, हसत खेळत आलेल्या मुलाला, माझा असला एक हिरा होता, सोन्यापेक्षा माझं लेकरू भारी होतं. असल्या माझ्या लेकराला, सुशिक्षित लेकराला, एक वकील होणाऱ्या लेकराला जर ह्यानी पोटात काळ ठेवून ह्या पोलीस राक्षसाने माझ्या लेकराला गिळून पाणी पेले, खून केले त्या पोलिसांनी, ती पोलिसच जबाबदारी आहेत. आणि त्यांच्यावरती कोर्ट मला न्याय दिलंय, 100% माझा कोर्टावर भरवसा आहे. कोर्ट न्याय दिलेला आहे. आणि त्याने सगळे, कोर्टच ही पुढे होऊन सगळ्यांना अटक करेल म्हणून हे पण मला विश्वासायचं आहे. आणि कोर्टाचा जे आदेश दिलेला आहे ते सत्यच आहे आणि हे बरोबरच आहे साहेब. आणि त्यांना सगळ्यांना, आरोपीला अटक करतील, त्यांना कठोरात कठोर शिक्षा देईल म्हणून माझा कोर्टावर विश्वास आहे साहेब. आज काय तुम्हाला प्रकाश आंबेडकरांचा फोन आला होता का? हो साहेब, झालं बोलणं साहेबाशी माझं, काय झालं. म्हणाले? काय म्हणाले? काय नाही, न्याय दिलं म्हणले, आपल्याला कोर्टाने न्याय दिली आहे म्हणले. आणि जे झालंय ते आता चांगलं झालंय म्हणले. आता लागलंय म्हणले आपण ह्याच्या इथून आता न्याय मिळाले म्हणले. आता इथून पहिला पाऊल आहे म्हणले, आता न्याय मिळायचं आपल्याला हे. बर बर बर. आणखी आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुमची आता सरकारकडे काय मागणी आहे, मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी आहे? की त्यावेळी तर ते खोटं बोलले होते, भर विधानसभेत सांगितलं की त्याला कुठला तरी आजार होता आणि त्यामुळे त्याला त्रास झाला आणि तो मेला. पण प्रत्यक्षात पोस्टमॉर्टम रिपोर्ट वेगळाच आहे. त्याच्या अंगावर अक्षरशः काळं निळं अंग सोमनाथचं पडलं होतं, कितीतरी जखमा होत्या. तुम्ही स्वतः जेव्हा बॉडी घ्यायला गेला होता त्यावेळी ती सुद्धा नीट तुम्हाला देत नव्हते. त्यावेळीची जी तुमची भूमिका होती, आता तुम्ही सरकारकडे काय न्याय मागणार आहात? काय मागणी करणार आहात सरकार? माझ्या लेकराच्या अंगावरती जखमा खूप होत्या साहेब. असा हात ठेवून बोट ठेवून म्हणलं तर जागा नव्हतं साहेब. माझ्या लेकराला असं मारून
काळ निळे केलते, लोखंडाच्या रॉडनं मारले होते माझ्या लेकराला. सुंदरी असती म्हण कसली की सुंदरी, त्या सुंदरीनं माझ्या लेकराला 10 पोलिस मारित होते म्हण. माझं लेकरू पाणी मागितलं तर पाणी दिलं नाहीत ह्या राक्षसावाने. ह्या राक्षसावर माझं एकच मागणी आहे सरकाराला, मला कुणाची पैशाची लालच नाही, मला एक न्याय पाहिजे. ह्या देशामध्ये न्याय महत्वाचं आहे, पैसा महत्वाचं नाही, माणुसकी महत्वाचं आहे. हे राजकारण हाय, ही सत्ता हाय म्हणून एका गरीबाला मारून दडपण्यासाठी, ह्यानी सत्याच्या जोरावर ह्यानी दडपण्यासाठी हे आजार हाय. सभेमध्ये मुंबईला जाऊन जे हॉस्पिटल मधून ते हे कागद बनवून आणतात खोटे रिपोर्ट, त्या डॉक्टरला, मुंबईच्या जे हॉस्पिटलच्या डॉक्टरला बी अटक करावं, त्यांच्यावरती केस गुन्हा दाखल करावं साहेब. परभणीच्या डॉक्टरवर बी गुन्हा दाखल करावं साहेब. जेवढे जेवढे आरोपी आहेत ना, हे सगळे पाठीशी घालणारे, खोटं बोलणारे, या सगळ्यावरती आरोपी करा, सगळ्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावं म्हणून ही माझी मागणी आहे साहेब. मला काहीच नाही दुसरं, फक्त माझं एवढंच आहे की माझ्या सोमनाथाला जसा न्याय मिळाला तसं ही सगळ्यालाच न्याय मिळावा, आणि कुण्याच गरीबावर ही अन्याय व्हायला नकोय, कुणाच्या लेकरावर वेळ यायला नकोय साहेब. ही माझ्यावर वेळ आली ना, ही मला वेळ अशी पुण्याच्या आईच्या आईवर वेळ येऊ नये साहेब. आज लेकरू म्हणलं तर हे आई वडिलांचं जीवन लेकरावर असतंय साहेब, लेकराशिवाय काही नसतंय. धन पैसा प्यार नसतंय, लेकरू प्यार असतंय साहेब. आज न्याय भेटला, साहेबांनी मला न्याय मिळवून दिले. एक बहीण म्हणून भाऊ राहावा तर प्रकाश आंबेडकर साहेबासारखं भाऊ या जगामध्ये राहावं. 1500 रुपये फुसके देऊन बहीण म्हणून असं भाऊ म्हणणारे राहून या जगामध्ये, एका भाच्यावाचे आणि एका बहिणीवाचे जीव काढणारे आणि बहिणीवाच्या नवऱ्याला मारून कपाळ पांढरे करणारे असे भाऊ नसून राहावं भाऊ. प्रकाश आंबेडकर साहेब ह्याला म्हणतात सत्य भाऊ, आणि ह्याला म्हणतात संविधान. संविधानाच्या मार्गावर चालणारे आणि सत्य वागणारे, आणि सत्य रक्तात ह्याच्यातच आहे. सत्य बोलणं, सत्य वागणं, सत्य चालणं, आणि संविधानावर हात जे ठेवल्यात ह्यांनाच म्हणतात बघा इमानदारी, आणि ह्यांनाच म्हणतात संविधानाच्या मार्गावर चालणारे. वा, खर तर विजयाबाई, आज तुम्ही आमच्या सगळ्यांचेच डोळे उघडलेत. संविधानाची ताकद काय असते तुम्ही दाखवून दिलीत. आणि सख्या भाऊ जेवढं करणार नाही तेवढं प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर तुमच्या मागे उभे राहिले. भाऊ असा होता असा, अशी भूमिका तुम्ही स्पष्ट केलीत. खरं तर प्रकाश आंबेडकर यांच्या कार्याला सलाम आहे आमचा सगळ्यांचा, ज्यांनी तुमच्यासाठी हा लढा दिला. आणि आता न्यायाचं पहिलं पाऊल पडलंय. सोमनाथला न्याय मिळवून देण्याची ही आता वेळ समोर आली आहे. सरकारनं खरं तर शिकावं या माऊलीकडून, या विजयाबाईंकडून, ज्यांनी आपला पोटचा गोळा गमावलाय. 7-7.5 महिने झाले तरी तिला माहित नाही की आपल्या मुलाला कोणी मारलं, कारण त्यांची नावच माहित नाहीत, त्यांच्यावर गुन्हेच दाखल झालेले नाहीयेत. अशा माऊलीनं आज संविधान काय आहे हे सरकारला शिकवलंय. मी तर म्हणतोय, खरं म्हणजे संविधान काय असतं ना, याचे क्लासेस विजयाबाईंकडून सरकारच्या मंत्र्यांनी लावावेत, तेव्हा त्यांना कळेल की संविधानाची ताकद काय असते. आम्ही फक्त संविधानाच्या बाजूने आहोत, संविधान विरोधी नाही असं बोलणं आणि प्रत्यक्षात कृती करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. सोमनाथच्या आईला टॉप न्यूज मराठीचा सॅल्यूट आहे की आज तुम्ही संविधानाची ताकद काय ती दाखवून दिलीत. आणि खरं तर बाळासाहेबांना ही आमचा सलाम आहे, ज्यांनी या प्रकरणात सुरुवातीपासून लक्ष घातलं आणि या प्रकरणात सोमनाथला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू ठेवला. आता हा लढा असाच चालू राहणार आहे विजयाबाईंसोबत. त्यांचा सोमनाथ जरी आज नसला तरी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण सोमनाथ सारखाच त्यांचा मुलगा म्हणून आम्ही सगळे प्रसार माध्यमांमधले सगळे पत्रकार तुमच्या सोबत आहोत. शेवटपर्यंत या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचं कारणच हे आहे, या वर्दीतल्या गुंडांना जो माळ झालाय, त्यांची जी मस्ती आली आहे ना, ती मस्ती जिरवायची असेल तर संविधानाची ताकद यांना दाखवावीच लागेल. तर आणि तरच पुन्हा कधी कुठल्या आईचं लेकरू असं तिच्यापासून दूर होणार नाही आणि त्याचा असा दुर्दैवी मृत्यू होणार नाही. विजयाबाई, तुम्ही या टॉप न्यूज मराठीमध्ये आमच्या सोबत खरंच म्हणजे वेळात वेळ काढून बोललात. आणि मुळात एकतर आधीच तुम्ही दुःखात आहात, पण आज कुठेतरी एक आनंदाची लकीर तुमच्या चेहऱ्यावर थोडीफार का होईना पण मला बघायला मिळाली.
दुपारी तुम्ही माध्यमांशी चर्चा करत होता तेव्हा अक्षरशः अश्रू तुमच्या डोळ्यातनं आले. पण मला खात्री आहे तुमच्या नावात विजय आहे, न्याय तर मिळणारच. आणि तुम्ही सोमनाथच्या आई आहात. सूर्यचंद्र असेपर्यंत, त्यात चंद्र म्हणजेच सोमनाथ आहे, त्यामुळं संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत सोमनाथ सारख्यांना न्याय मिळणारच, मला खात्री आहे. स्वतः आंबेडकरच तुमच्यासाठी आलेत, आता आणखी काय बोलू शकतो आपण. त्यामुळं या प्रकरणात पहिलं पाऊल पडलंय. मला खात्री आहे हे प्रकरण धसाच जाईल आणि ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी सोमनाथचा जीव घेतला त्यांना फासावरच लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. धन्यवाद विजयाबाई, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि मनमोकळेपणाने आपली भूमिका मांडली. टॉप न्यूज धन्यवाद मराठी सर. पुन्हा पुन्हा धन्यवाद साहेब तर तुम्हाला. धन्यवाद. तर या होत्या विजयाबाई, ज्यांनी आपल्या मुलाचा लढा लढण्यासाठी स्वतः त्यांना सरकारकडून करण्यात आलेली 10 लाखाची मदतीवर ठोकर मारली. अरे त्या मदतीला काय चाटायचंय मला, माझा मुलगा हिऱ्यासारखा होता, तो गेला, असले 10 करोड जरी माझ्या समोर ओतले तरी मी ते घेणार नाही. पहिल्यांदा या प्रकरणातील जे पोलीस आहेत त्यांना आरोपी करा. या प्रकरणात जे हॉस्पिटल्स मधल्या डॉक्टरनी खोटे रिपोर्ट दिलेत त्यांना आरोपी करा. परभणीतल्या ज्या डॉक्टरनी खोटे रिपोर्ट दिलेत त्यांना आरोपी करा. कारण यांच्यामुळे माझ्या मुलाचा जीव गेलेला आहे. आता सरकारला एवढीच इच्छा आहे, विजयाबाईंचा आवाज तुमच्या कानात टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून पोहोचलाय, आता तो जरा कानात घ्या आणि कुणाला वाचवताय तुम्ही हा विचार करा आणि सोमनाथला न्याय द्या. कारण आता सोमनाथला न्याय देण्याची हीच वेळ आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.